हॅलो एव्हरीवन, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप शिकणार आहोत. ब्रिटिशांच्या काळात अनेक भारतीयांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी पहिला प्रयत्न हा 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी केला. त्यांनी त्यावेळी एक पुस्तक लिहिले होते, अन ब्रिटिश रूल इन इंडिया. त्यांच्या मते 1867 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी रुपये होते, तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये वार्षिक होते. 1911 मध्ये फिंडले शिरास यांनी मोजल्यानुसार दरडोई उत्पन्न 49 रुपये होते, तर 1913 मध्ये वाडिया व जोशी यांनी मोजल्यानुसार दरडोई उत्पन्न हे 44 रुपये 30 पैसे होते. परंतु या मोजण्यांना कसलेही शास्त्रीय आधार नव्हते व त्यांनी अर्थव्यवस्थेचे विभाजन कृषी क्षेत्र व गैर कृषी क्षेत्र असे केले होते. 1931-32 मध्ये प्रोफेसर VKRV राव यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली, म्हणून त्यांना भारतीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हणतात. राव यांच्या मोजणीनुसार भारताचे 1931-32 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 1689 कोटी रुपये, तर दरडोई उत्पन्न हे 62 रुपये होते. आता आपण पाहूया राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजेच नॅशनल इन्कम कमिटी. 1948-49 मध्ये याची स्थापना झाली होती. याचे अध्यक्ष होते प्रोफेसर PC महालनोबिस. सदस्य होते डॉक्टर DR गाडगीळ आणि दुसरे सदस्य होते प्रोफेसर VKRV राव. या समितीने एक शिफारस केली की राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीची आधारभूत संरचना निर्माण करावी आणि केंद्रीय सांख्यिकी संस्था स्थापन करावी. या समितीच्या शिफारशीनुसार 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजेच सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO स्थापन झाली. CSOचा प्रत्यक्ष कार्यारंभ 1955 मध्ये झाला. 1951 मध्ये केंद्रीय सांख्यिकी इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली होती, जी पुन्हा CSO मध्ये वर्ग केली. CSOचे मुख्यालय हे नवी दिल्लीला आहे, परंतु उद्योग क्षेत्राच्या वार्षिक पाहणीचे काम कोलकात्याला होते. सध्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम CSO कडेच आहे. CSO काही कार्य सांख्यिकी संबंधी क्रियांमध्ये समन्वय राखणे, सांख्यिकी मानक तयार व लागू करणे, राष्ट्रीय लेखे तयार करणे, वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना करणे, औद्योगिक उत्पादक निर्देशांक म्हणजेच IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट आणि ग्राहक किंमत निर्देशांक कस्टमर प्रोडक्ट इंडेक्स CPI हे मोजणे. CSO ला NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही मदत करत असते. 1951 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची स्थापना झाली होती, जी राष्ट्रीय उत्पन्न समितीला मदत करायची. 1970 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची पुनर्स्थापना झाली व तेव्हापासून तिचे नाव NSSO असे आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी वापरले जाणारे आधारभूत वर्ष हे सध्या 2011-12 आहे. याआधी 2004-5 होते. 2014-15 पासून हे आधारभूत वर्ष 2011-12 आहे. आधारभूत वर्ष म्हणजे असे वर्ष ज्या वर्षी वस्तू व सेवांच्या किमती स्थिर असतात. आता आपण पाहूया राष्ट्रीय सांख्यिकी आयोग नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन NSC. जानेवारी 2000 मध्ये एक समिती स्थापन झाली होती, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर C रंगराजन. या समितीचा उद्देश असा होता, त्यांनी देशातील सांख्यिकीय व्यवस्थेतील कमतरता दूर करून ती व्यवस्थित बनवावी. या समितीने ऑगस्ट 2001 मध्ये आपला अहवाल दिला आणि अशी शिफारस केली की देशातील सांख्यिकीय संबंधित सर्व संस्था, प्रक्रिया, मानके यांवर देखरेख ठेवण्यासाठी, मानके ठरवण्यासाठी, समन्वय राखण्यासाठी एका कायमस्वरूपी केंद्रीय आयोगाची स्थापना करावी. या समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारने 1 जून 2005 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने 12 जुलै 2006 रोजी आपला कार्यारंभ केला. या आयोगाचे अध्यक्ष होते प्राध्यापक सुरेश तेंडुलकर. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे सचिवालय हे नवी दिल्ली येथे आहे आणि याचे मुख्य कार्य सांख्यिकी विषयक घडामोडींचे सुसूत्रीकरण करणे. आता आपण पाहूया राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात उत्पाद पद्धती व आय पद्धतीचा वापर होतो. उत्पाद पद्धतीचा वापर प्राथमिक व द्वितीय क्षेत्रासाठी, तर उत्पन्न किंवा आय पद्धतीचा वापर सेवा क्षेत्राचे उत्पन्न मोजण्यासाठी होतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 संकल्पना वापरतात. एक म्हणजे राष्ट्रीय उत्पाद आणि 2 म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पाद म्हणजे देशातील नागरिकांद्वारे एका निश्चित कालावधीत उत्पादित अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्यांची एकूण, आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या सर्व उत्पादक घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची किंवा परताव्याची एकूण. उत्पादनाचे 4 घटक मानले जातात: भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता. या घटकांचा वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये केला असताना अनुक्रमे भाडे, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात मोबदला मिळतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की भूमीचा मोबदला हा भाडे मिळतो, श्रमाचा मोबदला हा वेतन, भांडवलाचा व्याज आणि उद्योजकतेमध्ये नफा. हे उत्पादनाचे आणि उत्पन्नाचे
4 घटक आहेत. राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला तर राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीला मोजतात. आता राष्ट्रीय उत्पाद आणि राष्ट्रीय उत्पन्न हे काय हे आपण पाहूयात. त्याआधी घटक मूल्य किंमत म्हणजे काय ते पाहू. घटक किंमत म्हणजे कुठलाही कर भरण्यापूर्वी किंवा सबसिडी घेण्यापूर्वीची किंमत. आपण असे म्हणू शकतो की वस्तू बनवण्यासाठी जेवढी लागत झाली आहे तीच किंमत. आता लागत म्हणजे वस्तू बनवण्यासाठी जेवढा कच्चा माल लागला आहे आणि श्रमिकांचे वेतन हे फक्त घटक मूल्य किमतीमध्ये येतो. आणि बाजार किंमत म्हणजे वस्तूची घटक मूल्य किंमत व उत्पादकाचा नफा अधिक त्यावर लागणारे कर यांची बेरीज वजा सबसिडी. आता चालू किंमत, स्थिर किंमत आणि जीडीपी डिफ्लेटर पाहू. चालू किंमत म्हणजे एखाद्या वस्तूवर जी एमआरपी छापलेली असते त्याला त्या वस्तूची चालू किंमत म्हणतात आणि अशा चालू किमतीला मोजलेल्या जीडीपीला नॉमिनल जीडीपी म्हणतात. स्थिर किंमत म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा त्याच वस्तूच्या मागील वर्षीच्या किमतीवरून ठरवली जाते त्या किमतीला स्थिर किंमत म्हणतात. वस्तू सेवा चालू किमतीला मोजल्याने जीडीपी जास्त आहे की महागाई वाढली हे नॉमिनल जीडीपीवरून कळत नाही. यासाठी एखादे वर्ष आधारभूत समजून चालू किमतीची आधारभूत वर्षातील किमतीशी तुलना केली जाते. स्थिर किमतीला मोजलेल्या जीडीपीला रिअल जीडीपी म्हणतात तर चालू किमतीला मोजलेल्या जीडीपीला नॉमिनल जीडीपी. जीडीपी डिफ्लेटर म्हणजे नॉमिनल जीडीपीला रिअल जीडीपीने भाग देऊन 100ने गुणाकार करणे. जीडीपी डिफ्लेटरचा फायदा काय होतो तर महागाई निर्देशांकातील बदलाच्या गुणकास जीडीपी डिफ्लेटर म्हणतात. आता जीडीपी, जीएनपी हे पाहू. या सर्व राष्ट्रीय उत्पाद किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना आहेत. त्यापैकी जीडीपी आपण पाहणार आहोत. जीडीपी म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निश्चित कालावधीत साधारणतः एका वर्षात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतीची एकूण म्हणजे जीडीपी होय. याची वैशिष्ट्ये: जीडीपी मोजताना देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा किंवा कमावलेले उत्पन्न, मग ते देशाच्या सीमेअंतर्गत देशी किंवा विदेशी कोणत्याही नागरिकाने कमावलेले असो हे विचारात घेतले जाते. जीडीपी एखाद्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती दाखवत असते. जीडीपीमुळे एखाद्या अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते, गुणात्मक नाही. देशाच्या जीडीपीमध्ये वार्षिक टक्केवारीतील बदल हाच त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर असतो, ज्याला जीडीपी ग्रोथ रेट असे म्हणतात. जीडीपीचा उपयोग तुलनात्मक अर्थशास्त्रात आर्थिक अभ्यासासाठी होतो. भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असल्याने जीडीपीची मोजणीही याच काळात होते. जीडीपी मोजणीसाठी आधारभूत वर्ष 2014-15 पासून 2011-12 ठरवण्यात आले आहे. आता पाहूया स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजेच जीएनपी. जीएनपी म्हणजे एका वर्षात देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतीची एकूण. देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न यामध्ये मोजले जाते. तसेच त्यात विदेशी देवाणघेवाणीचाही समावेश होतो. देशाच्या नागरिकांनी देशात तसेच विदेशात कमावलेले उत्पन्न यामध्ये मोजले जाते. जीएनपी म्हणजे आपण सूत्राच्या माध्यमात असं सांगू शकतो की जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. आणि एक्स म्हणजे देशाला निर्यातीतून प्राप्त झालेले उत्पन्न अधिक देशाच्या नागरिकांनी विदेशात कमवून भारतात पाठवलेले उत्पन्न. आणि एम म्हणजे देशाला आयातीसाठी आलेला खर्च अधिक परकीय नागरिकांनी भारतात कमवून भारताबाहेर पाठवलेले उत्पन्न. जर एक्स हा एम पेक्षा मोठा असेल तर जीडीपी हा जीएनपी पेक्षा कमी असतो. म्हणजेच जास्त उत्पन्न परदेशातून देशात वहन होतोय जे भारतासाठी चांगले असते. आणि जर एम हा एक्स पेक्षा जास्त असेल तर जीडीपी हा जीएनपी पेक्षा मोठा असतो. म्हणजे भारताचा पैसा बाहेर जात आहे जे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. भारताची सद्यस्थिती पाहता भारतात आयात ही निर्यातीपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजेच एम हा एक्स पेक्षा जास्त आहे जे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. जीएनपीची वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो की जीएनपी एखाद्या अर्थव्यवस्थेची बाह्य शक्ती दर्शवते. जीएनपीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे व उत्पन्नाचे संख्यात्मक व गुणात्मक दोन्ही आकलन होत असते. एखाद्या देशाच्या वस्तू आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या दर्जाच्या आहेत हे जीएनपी मधूनच कळते. आता आपण पाहू एनडीपी, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. जीडीपी मधून स्थिर भांडवलाचा घसारा वजा केल्यास प्राप्त होणारे मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद. आपण असं म्हणू शकतो की एनडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस घसारा किंवा झीज. यालाच इंग्लिशमध्ये डिप्रिसिएशन असेही म्हणतात. घसारा म्हणजे देशातील सर्व स्थिर भांडवली वस्तूंची पैशाच्या स्वरूपात मोजलेली एका वर्षातील झीज. एनडीपी मधून अर्थव्यवस्थेची झीज होण्याची स्थिती व त्याचा उत्पन्नावर पडणारा आर्थिक परिणाम याचा अभ्यास होतो. प्रत्येक अर्थव्यवस्थेची एनडीपी ही त्या वर्षीच्या जीडीपी पेक्षा नेहमीच कमी असते, कारण झीज शून्य करणे आतापर्यंत संभव झालेले नाही.
आपण असं म्हणू शकतो की एनडीपी इज ऑलवेज लेस दॅन जीडीपी. अर्थव्यवस्थेमध्ये झीजच्या दराला कमी किंवा अधिक करून आर्थिक योजना निर्मितीमध्ये एक उपकरण म्हणून वापरले जाऊ शकते. याचे उदाहरण आपण घेऊ शकतो की 2000 ते 2001 मध्ये अवजड वाहनाच्या विक्रीमध्ये खूप घट झाली होती. तेव्हा झीज 20% वरून 40% करून अवजड वाहनाची विक्री वाढवण्यात आली होती. आता पाहूया निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, नेट नॅशनल प्रोडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पादातून स्थिर भांडवलाचा घसारा वजा केल्यास प्राप्त होणारे मूल्य म्हणजे एनएनपी. एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस घसारा. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाला दर्शवण्याची ही सर्वात चांगली पद्धत आहे, कारण यामध्ये त्या अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक व गुणात्मक आकलन होते, तसेच झीज व बाह्य शक्तीचे स्पष्ट चित्र प्रस्तुत करता येते. एनएनपीलाच नॅशनल इन्कम असेही म्हणतात. याच रकमेला एकूण लोकसंख्येने भाग देऊन प्रति व्यक्ती उत्पन्न दर्शवले जाते, म्हणजेच पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न. 2015-16 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न हे 1,25,146 रुपये होते. तर 2016-17च्या आर्थिक पाहणीनुसार 2016-17 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 1% वाढून 1,34,081 रुपये इतके झालेले आहे. आता पाहूया ग्रीन जीडीपी. याचे प्रतिपादन सर्वप्रथम 1995 मध्ये जागतिक बँकेद्वारे केलेले होते. ग्रीन जीडीपी मोजताना देशाच्या पारंपरिक जीडीपीचे आकडे पर्यावरणीय ऱ्हासाच्या आर्थिक मूल्याशी समायोजित म्हणजे ऍडजस्ट केले जातात. त्यामुळे ग्रीन जीडीपी हा देश शाश्वत आर्थिक विकासासाठी किती प्रमाणात तयार आहे याचे निर्देशक आहे. त्यामुळेच ग्रीन जीडीपीला हेल्थ ऑफ नेशन असेही म्हणतात. चीनने 2006 मध्ये 2004 सालाचे हरित जीडीपी म्हणजेच ग्रीन जीडीपीचे आकडे प्रकाशित केले होते. भारत सरकारने 2015 पासून ग्रीन जीडीपीचे आकडे प्रकाशित करण्याचा निश्चय केला होता, परंतु ते काही शक्य झाले नाही. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमली होती. यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.